यानंतर पुढची बातमी बघूया। पुण्यामध्ये पुन्हा एकदा आंदेकर कोमकर टोळी युद्ध भडकल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये बालाजीनगरमध्ये गोळीबार झाला। वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर इथे गोळीबार करण्यात आला। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। टोळी युद्धातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला। जखमी व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सकाळी 10 वाजता एक फायरिंगची घटना आलेली आहे। एक जखमी आहे, त्यांना आपण अस्पतालमध्ये शिफ्ट केलेले आहे। आतापर्यंतची हेच माहिती आहे। तुझी पुढील चौकशी आपण करतात। धाराशिव राज्य सरकारकडून घोषित झालेला 2025 मधील 336 कोटींचा पीक विमा मिळणार नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी केलाय। राज्य सरकारच्या कंपनी धार्जिन धोरणामुळेच शेतकऱ्यांना विमा मिळणार नसल्याचं कैलास पाटलांचा आरोप आहे। जिल्ह्यातील 27 मंडळातील 4.25 लाख शेतकऱ्यांना 3 कोटींचा पीक विमा मंजूर केला होता, पण या विरोधात कंपनीने केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केलं। सरकारच्या कंपनी धार्जिन धोरणामुळेच हा विमा मिळत नसल्याचा आरोप पाटील यांनी केलाय। 36 कोटी रुपये जो विमा मिळणार होता ह्याची रक्कम खूप कमी, म्हणजे 100 कोटीच्या आतच रक्कम, ही तुटपुंजी रक्कम ही शेतकऱ्यांना मिळू शकते। त्यामुळे माझं सरकारला विनंती आहे की सरकारनं मुख्यमंत्र्यांनी आता हस्तक्षेप करावा। ज्या कंपनी धार्जिन तुम्ही अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्याचा फायदा घेऊन कंपन्या वारंवार याला विमा द्यायला विलंब लावत आहेत। त्याचबरोबरीनं जे तांत्रिक उत्पादन, माझा सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप आहे। मी एप्रिल महिन्यामध्येच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की नुकसान भरपाई ठरवताना फक्त पीक कापणी प्रयोगावर नुकसान भरपाई ठरवावी, तांत्रिक उत्पादनावर नुकसान भरपाई ठरवू नका।